सोलापूर शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमध्ये विजापूर नाका पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत आरोपीला जेरबंद केले. विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे छडा लावला. या कारवाईत अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय 34 राहणार पारशी विहीर सोलापूर मूळ राहणार पुणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 13,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात सोन्याचे हार, नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, कानातील दागिने, मोती व डायमंडसह दागिने तसेच सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाईल फोन यांचा समावेश आहे. सदर गुन्हा भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 305 अ 331 339 4 अंतर्गत नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने पार पाडली. वाढत्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलिसांची ही कारवाई नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरली आहे. 4/2/2026 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्यात डीसीपी श्री कबाडे, पीएचडी दादा गायकवाड, पीएचडी वराळे, पीएचडी शीतल आणि त्यांच्या पूर्ण चमूनी अत्यंत उत्तम कामगिरी करून ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि FIR नुसार 24 तोले सोने या घरफोडीमध्ये चोरी झालेल्या अशा फिर्याद होतं. त्यापैकी यांनी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्यांच्या नातेवाईक एक विधी संघर्ष बालक अशा 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 22 तोले सोने रिकव्हर करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास यात चालू आहे. उर्वरित जे काही ज्वेलरी आहे तेही आम्ही खात्री करून रिकव्हर करण्याची प्रक्रिया चालू आहे. या उत्तम कामगिरीबद्दल पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो. मुद्देमाल लपवणे किंवा ते एक्सचेंज करण्यात काम केले म्हणजे अल्पवयीन बालिक मूळ आरोप मोडस घर अशा 3 महिन्यापासून बंद होतं. जे वस्तू मिळत आहे त्याच्या लिफ्टर सारखा हे आहे, त्याचं कंटिन्युअस बंद आहे आणि आम्ही आता अजूनही आमचा तपास चालू आहे. ते रिपीटेडली तिथे गेलं का मला का नाही माहित नाहीये. फक्त 2 तारीखच्या आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे. अगोदर पण केलं का, किती वेळ अगोदर केलं, हे सर्व गोष्ट आम्ही आता पूर्ण तपास चालू आहे. विधी सर्व अगोदरची काही हिस्ट्री नाही आतापर्यंत नाही, रेकॉर्डवर काही नाहीये. आता इंट्रोगेशनला काही मिळण्याची शक्यता आहे.